लोकशाहीचा गळा आवळणारे संभाजीनगरचे रक्तरंजित राजकारण, माजी खासदारावर हल्ला, मग सामान्यांचे काय? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच संभाजीनगरच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झालेला प्राणघातक हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून तो लोकशाहीच्या तत्वांवर झालेला आघात आहे. जर माजी खासदारच सुरक्षित नसतील तर गल्लीबोळात राहणाऱ्या सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे, हा संतप्त सवाल आता शहरातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. कायदा सुव्यवस्था की गुंडांचे राज्य? संभाजीनगरचे पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय, हा प्रश्न आज प्रकर्षाने समोर आला आहे. भररस्त्यात एका माजी लोकप्रतिनिधीवर हल्ला होतो आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात तेव्हा प्रश्न पडतो की पोलीस प्रशासन गुंडांच्या हातातील बाहुले बनले आहे का? कायद्याची भीती उरली नसल्यामुळेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल एवढे वाढले आहे की ते थेट लोकप्रतिनिधींच्या जीवावर उठले आहेत. हा हल्ला म्हणजे शहरातील कोसळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. राजकारणाचा घसरलेला दर्जा. संभाजीनगरच्या राजकारणाने आज नीचांकी पातळी ओलांडली आहे. विचारांची लढाई जेव्हा शस्त्रांनी आणि हिंसेने लढली जाते तेव्हा त्या राजकारणाला कलंकित राजकारण म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. निवडणुकीत जय पराजयापेक्षा प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याची ही विकृत मानसिकता लोकशाहीला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारी आहे. राजकीय स्वार्थासाठी गुंडांना पोसायचे आणि त्यांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबायचा, हाच काय तो आदर्श आजचा राजकारणी घालून देत आहे का? पडद्यामागील सूत्रधार कोण? इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे नेमके कोणाचे षडयंत्र दडलेले आहे? हे राजकीय तुरे नेमके कोणाचे आहेत? याचे उत्तर शोधण्याचे धाडस वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखवतील का? केवळ गुन्हेगारांना अटक करून हे प्रकरण शांत करण्यापेक्षा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने गुंडांना संरक्षण देणे थांबवले नाही तर संभाजीनगरची ओळख गुंडांचे शहर म्हणून व्हायला वेळ लागणार नाही, तर जनता धडा शिकवेल. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, हिंसेचे समर्थन करणारे कुणीही असोत, सामान्य जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हा हल्ला म्हणजे लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. तुम्ही जनतेच्या रक्षणासाठी आहात की गुंडांच्या अभयासाठी? विद्रोही विचार. लोकशाहीच्या रणांगणात विचारांची धार कमी पडली की भ्याड लोक शस्त्रांचा आधार घेतात. पण लक्षात ठेवा, रक्त सांडून सत्ता मिळवता येते, पण जनतेचे प्रेम आणि विश्वास कधीच नाही. लोकशाही तंत्र राज जागीरदार